मित्रांनो, आता आपल्याला ब्रुडिंगचे जे राऊंड आहेत ना गोलवाले, ते आता आपण धुवून घेते. पहिल्यांदा खरड्याच्या साहाय्याने ते सगळं व्यवस्थित धुते. त्याच्यानंतर आपण त्याला पावडरचं निरमा पावडरचं पाणी करून ते पुसून घेणार आहे. म्हणजे काय होईल माहिती आहे का, ते छोटे वगैरे असे डाग वगैरे असतात ते सगळे व्यवस्थित निघून जाते. हे जर राऊंड व्यवस्थित धुतले नाही ना, तर काय होतं माहिती आहे का, मासे आहेत ना जास्त करून ते राऊंडच बसतात. कारण पिल्लं जेव्हा लहान असतात ना, त्या टायमिंगला काय होतं, ते एक जरी मासे झाले ना तर त्या राऊंडवर बसते. मग त्याच्यापासून अनेक मासे तयार होतात आणि ते राऊंडवर असे छोटे 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 टिपके तयार होतात. आणि त्या टायमिंगला आपण जर ते पुसले नाही ना, तर ते अजून जास्त मासे वाढतात. त्याच्यामुळं धुताना जर आता व्यवस्थित धुतलं ना, तर माशांना फार कमी होतात. म्हणजे होतात, पण एवढं नाही होते तयार ते. सुरुवातीला जर सगळं व्यवस्थित केलं ना, तर माशांचं प्रमाण अतिशय कमी असतं. पोल्ट्रीमध्ये मासे होते नाही असं नाही, मासे पण होतात आणि माशांवरचे औषध पण कमी करण्यासाठी भरपूर निघाले. त्याच्यामुळं काही एवढं म्हणजे असं घाबरण्याची सारखी असं गरज नाही. पण तरी पण आपल्या पद्धतीनं आपण जेवढी स्वच्छता करू ना, तेवढं चांगलंच राहतं. जेणेकरून नंतर मोठे पक्षी झाल्यावरती त्यांना त्रास पण होत नाही. नाहीतर मग माश्या काय करतात, ते पक्षी मोठे झाले त्यांना खूप त्रास देतात. मग ते फिडिंग पण कमी करतात आणि फिडिंग कमी झालं का आपल्याला नंतर लॉस पण होतं. मित्रांनो, आता आपलं शेड वगैरे धुवून वगैरे झाले. आता आपले कामं काय राहिले, फक्त चुना वगैरे मारायच्या आणि त्याच्यानंतर ब्रुडिंगची तयारी करायला घ्यायची. तुम्ही आता मागे पाहू शकता, आपण भांडे वगैरे धुतले. चला मी तुम्हाला दाखवतो भांडे आपण कसे धुतलेत काय. आपण राऊंड धुताना इथं सगळे पूर्ण राऊंड आथरले होते आणि त्या पद्धतीने व्यवस्थित निरमा पावडर टाकून आपण धुतले होते. आता हे इकडं आपण राऊंड वगैरे ठेवलेत, भांडे वगैरे आपण ठेवलेत. काही भांडे अजून तिकडे खोलीमध्ये आहेत, इथं फक्त निम्मी भांडी आहेत. तिकडं ती भांडी आधीच धुवून ठेवली. आता हे आपण भांडे धुतलीत. हे जे छोटे आहेत रेड कलरचे, हे लहान पिल्लांसाठी खास करून, जेव्हा पिल्लं येतं त्यांना खाता येत नाही त्यासाठी ह्या भांड्याचा उपयोग होतो. ही एक डिश असते, किंवा तुम्हाला मी भांड लावून दाखवतो. हे भांडं असतं, ह्याला एक अशी ही खाच असते. इथं ही खाच ही पूर्ण ह्या गोल रिंग आहे ना इथं अडकते, जेणेकरून मग छोटी पिल्लं असली का त्यांना व्यवस्थित पद्धतीने खाता येते. हे झालं आपलं भांडं तयार. जेव्हा लहान पिल्लं असतात तेव्हा ते इथपर्यंत बरोबर त्यांची दुसऱ्या दिवशी इथं मान वगैरे पोचते. हे ह्या ठिकाणी असं मग याच्यामध्ये ते व्यवस्थित खातात. आणि नंतर असं जसं फिरवलं तसं एक खाद्य असं ॲटोमॅटिक खाली 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 येतं. जसं इथून हे संपतं खाद्य, तसे वरचं जे फुलं असतं हे ॲटोमॅटिक खाली जातं. मग त्यांना व्यवस्थित सगळं खातं वगैरे येतं. आता ब्रुडिंगसाठी ही जी ताडपत्र दिसते, हा मध्ये गॅप आहे. तर हा जो गॅप दिसतो हा बाहेरच्या साईडने, ही ब्रुडिंगच्या वेळेस ही ताडपत्र सगळे वरच्या पत्र्यापर्यंत येणार. त्याच्यानंतर मग इथूनच खाली, हे इथून खाली इथपर्यंत एक डबल ताडपत्र येणार. ही पूर्ण ते भिंतीपासून तर ते भिंतीपर्यंत पूर्ण पॅक असणार आहे. आणि त्याच्यानंतर हे वरच्या साईडला हे त्या तिथून तर हे इथपर्यंत पूर्ण वर सिलिंग असणार आहे. हे सगळं पॅक राहणार आहे. हे पंखे वगैरे हे सगळे सिलिंगच्या वेळेस सगळे पॅक होणार आहे. आणि ह्या साईडने पण तीच बरोबर, हे इथून वरतून तर इथपर्यंत पूर्ण पॅक आणि हे वर सगळं पूर्ण इकडे हे सगळं पॅक होऊन जाणार आहे. तसं मी तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवेल सगळं व्यवस्थित झाल्यावरती. आता इथपर्यंत इथे एक आपला पूर्ण असा कागद राहणार आहे खाली आणि त्याच्या आतमध्ये त्या साईडला तिकडे सगळे पिल्लर राहणार, जेणेकरून इकडून जी हवा येईल म्हणजे तशी हवा येणार नाही, पण जर बाय चान्स हवा आली तर थंडी वाजायला नको म्हणून त्या कंडिशनमध्ये आपण ती सगळे पूर्णपणे पॅक करणार आहे. हे वरती इथं पण आपण सगळं हे गोण्या वगैरे सगळे हे पॅक करून ठेवणार आहे, जेणेकरून थोडीसुद्धा हवा आतमध्ये जायला नको. आणि नंतर मग हे जे दिसतं ते साईडला येते हे सगळे ब्रुडिंगचे आहेत. इथं आपण नंतर ह्या इथं कनेक्शन जोडणार आहे ब्रुडिंगच्या वेळेस, की जेणेकरून आपल्या इथं हे पत्रे वगैरे लावता येतील. हे पूर्ण इथं हे गोल वगैरे असणार आहे, त्याच्यामध्ये आपली पिल्लं व सगळे व्यवस्थित असतील. तसं मी तुम्हाला सांगेलच पुढं कसं कसं काय होतं. आपण पिल्लं आल्यापासून तर आपण पिल्लं जातपर्यंत प्रत्येक दिवसाला काय काय घडलं, कोणते कोणते औषध दिले, कोणते कोणते औषधं आपल्याला द्यायची ती, त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, औषधांचा कोणता उपयोग होतो पिल्लांसाठी आणि पिल्लं कशी व्यवस्थित राहतील, जेणेकरून आपली जास्त मॉर्टिलिटी पण होणार नाही आणि आपल्याला कमीत कमी दिवसात जास्त फायदा होईल. मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मला जी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि मलाही तुम्हाला सांगायला आवडेल किंवा काय घडते आणि काय नाही. जर आपली व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या भावाला नक्की
पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा. धन्यवाद.